नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मधील प्रॉब्लेम नंबर फर्स्ट। पहा, आपण सुरुवातीला क्वेश्चन पाहून घेऊया। क्वेश्चन असा आहे, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ XYZ कंपनी लिमिटेड। तर यामध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे, लायबिलिटी अमाऊंट, ॲसेट अमाऊंट। तर लायबिलिटी साईडला सुरुवातीला शेअर कॅपिटल दिलं आहे 2,50,000, जनरल रिझर्व 1,00,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 40,000, क्रेडिटर्स 10,000, कॅपिटल रिझर्व 1,00,000। ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 2,80,000, प्लॅन्ट 1,40,000, स्टॉक 50,000 आणि कॅश दिली आहे 30,000। तर त्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत, त्या पाहून घेऊया। फर्स्ट आहे ॲसेट वेअर रिअलायझेशन ॲज अंडर लँड अँड बिल्डिंग ₹2,00,000, प्लॅन्ट ₹1,00,000, स्टॉक ₹90,000। सेकंड ॲडजस्टमेंट आहे प्रॉफिट फॉर लास्ट 3 ईयर। फर्स्ट ईयर आहे 80,000, सेकंड ईयर 90,000, थर्ड ईयर 1,00,000। ॲडजस्टमेंट नंबर 3, कंपनी हॅव टू पे रिन्युअल चार्जेस ₹5,000। नंबर 4, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%। आणि विचारलं आहे फाइंड आउट द गुडविल बाय कॅपिटलायझेशन मेथड। ठीक आहे मित्रांनो, आपण गुडविल काढायचं आहे कॅपिटलायझेशन मेथडनं। तर त्या अगोदर आपल्याला काढून घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट। तर नेट ॲसेट काढण्यासाठी काल मी लेक्चरमध्ये फॉर्म्युला पाहिला होता आपण नेट ॲसेटचा, ऑल ॲसेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटी। तर त्याच पद्धतीनं ऑल ॲसेट घेताना ज्या ॲसेट रिव्हॅल्यू झाल्यात त्या घ्यायच्यात पहिला। तर बघा, यामध्ये आपण घेतलं एमध्ये ॲसेट्स, लँड अँड बिल्डिंग, प्लांट, स्टॉक आणि कॅश। ज्या ॲसेटची अमाऊंट रिव्हॅल्यू झाली ती घेतली आहे, अगोदरची उलट नाही घ्यायची। एक्सटर्नल लायबिलिटी ते एकच आहे, क्रेडिटर्स। तर आपली नेट ॲसेट इथे दिसते आपल्याला 4,10,000 रुपये। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पाहूयात आपण आपला फॉर्म्युला नंबर 1। फॉर्म्युला नंबर 1 असा आहे नॉर्मल प्रॉफिटचा, नेट ॲसेट इंटू नॉर्मल रेट डिवाइड बाय 100। नेट ॲसेट आपण जी काढली 4,10,000 इंटू नॉर्मल रेट क्वेश्चनमध्ये दिला आहे 12% आणि डिवाइड बाय 100। तर याचा आन्सर दिसतं आहे आपल्याला 49,200। त्यानंतर आहे ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला, टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर। टोटल प्रॉफिट म्हणजे कोणता प्रॉफिट, तर ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये जे दिले लास्ट 3 इयरचा प्रॉफिट, त्याची टोटल 80,000, 90,000 अँड 1,00,000। 80,000, 90,000, 1,00,000ची टोटल होईल आपली 2,70,000, 2,70,000 डिवाइड बाय 3। त्याचा आन्सर येतं आहे 90,000, 90,000। आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये विचारले कंपनी हॅव टू पे रिन्युअल चार्जेस ₹5,000। तर ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये जे रिन्युअल चार्जेस विचारलेले आहेत ते आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट जो निघाला आहे त्याच्यातून लेस करायचे असतात। रिन्युअल चार्जेस 5,000, तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट येत आहे 85,000। ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिटचा, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट। ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 85,000, नॉर्मल प्रॉफिट अगोदर आलेला होता 49,200। तर आन्सर आहे सुपर प्रॉफिटचा 35,800। नेक्स्ट आहे कॅपिटलायझेशन व्हॅल्यूचा फॉर्म्युला, सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय नॉर्मल रेट। सुपर प्रॉफिट आत्ता जो काढला 35,800 इंटू 100 डिवाइड बाय 12। तर त्याचा आन्सर आहे 2,98,333। आणि लास्ट फॉर्म्युला आहे शेवटचा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, कॅपिटलायझेशन व्हॅल्यू किंवा त्याला आपण कॅपिटल व्हॅल्यू म्हणतो मायनस शेअर्स कॅपिटल। तर कॅपिटल व्हॅल्यू आपण आत्ता जे काढलं 2,98,333। शेअर्स कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीटमध्ये जे दिलं आहे तेच घ्यायचं असते 2,50,000। तर आपलं फायनली आन्सर असेल कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचं 48,333, 48,333। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।